नमस्कार. NMCने पूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये जागा किती वाढल्या किंवा नवीन कॉलेजेस कोणते आले तर याचा एक डेटा किंवा सीट मॅट्रिक्स हे रिलीज केलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये कोणते नवीन कॉलेजेस आले, कोणत्या कॉलेजेसमध्ये जागा वाढल्या, त्यामध्ये गव्हर्नमेंट किती, सेमी गव्हर्नमेंट किती आणि डीम्ड किती, तर याबाबतची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया की महाराष्ट्रातील कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये सीट्स वाढलेल्या आहेत ते सुरुवातीला आपण बघूया. तर महाराष्ट्रामधील 2 डीम्ड MBBS कॉलेजेसमध्ये त्याच्यामध्ये आहे DY पाटील कोल्हापूर. तर त्या कॉलेजमध्ये अगोदर 150 सीट्स 150चा इंटेक होता. ॲडिशनल सीट्सची परमिशन मिळालेली आहे, म्हणजे 50 एक्स्ट्रा जागा वाढलेल्या आहेत. टोटल आता 200चा इंटेक DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूरमध्ये झालेला आहे. त्यानंतर दुसरं जी डीम्ड युनिव्हर्सिटी आहे तर त्याच्यामध्ये MGM मेडिकल कॉलेज कामोठे नवी मुंबई येथे असणाऱ्या MGM मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 200चा इंटेक होता. 50 आणखीन वाढलेले आहेत. यावर्षी 250 सीट्सचा इंटेक त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला 200 दिसत आहेत प्लस खाली 250, म्हणजे साधारणतः 100 सीट्स डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100 सीट्स या वाढलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता हे झालं डीम्ड युनिव्हर्सिटीबद्दल. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस 2 नवीन ॲड झालेले आहेत. आता हे 2 कॉलेजेस कुठे आहेत ते सुद्धा बघूया. तर पहिलं कॉलेज जे आहे ते BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नवीन ॲड झालेलं आहे. तिथं 150 सीट्सचा इंटेक आपल्याला बघायला मिळतोय. आणि दुसरं कॉलेज आहे माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुलढाणा. या ठिकाणी अजून एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज चालू झालेलं आहे. तिथे 100 सीट्सचा इंटेक आहे. म्हणजे टोटल महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 250 जागा ह्या वाढलेल्या आहेत. आता हे NMCने सीट मॅट्रिक्स जे रिलीज केलेलं आहे त्याच्यामधून हा डेटा आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जागा किती वाढलेत बघा. तर नवीन गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये कुठलंही अद्याप ॲड झालेलं नाही. जे ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेज आपल्या इथे होतं ज्याच्यामध्ये GMC नाशिक, तर त्या GMC नाशिकमध्ये मागच्या वर्षीपर्यंत 50 सीट्स होत्या प्लस 50 सीट्सचा इंटेक वाढवून मिळालेला आहे. टोटल 100 जागा झालेल्या आहेत. म्हणजे अगोदर 50च होत्या, आता 50 वाढल्या, 100 झाल्या. मात्र नवीनच पूर्णतः नवीन कुठलंही गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये ॲड झालेलं नाही. 2 सेमी गव्हर्नमेंट आणि एका गव्हर्नमेंटमध्ये 50 जागा वाढल्या. बाकी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या जागा वाढल्या तर त्या वाढलेल्या जागांचा मेरिटमधल्या मुलांना फारसा तसा उपयोग होत नाही. म्हणजे जी मुलं सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी ट्राय करतात तर अशा मुलांसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किती जागा वाढल्या किंवा किती डीम्ड नवीन युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये चालू झाल्या याचा बेनिफिट ह्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ट्राय करणाऱ्या मुलांना त्याचा फायदा डिरेक्टली होत नसतो. पण गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही 50 जागा वाढल्या आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही जागा वाढल्या तर ह्या जागांचा नक्कीच फायदा ह्या वर्षीच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये मुलांना होणार आहे. अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे आपण या चॅनलवरती कट ऑफ्स रिलेटेड माहिती असेल, कॉलेजेसची माहिती असेल, डॉक्युमेंट्सची माहिती असेल किंवा ॲडमिशन प्रक्रिया पुढं कशा पद्धतीनं चालणार आहे तर अशा सगळ्या अपडेट्स आपण या आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. सो अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा.